नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. वयाच्या 60व्या वर्षी पोचल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना हातांना मुंगे येणे, गुडघ्यांमध्ये वेदना होणे आणि पायांमध्ये ताकद कमी होणे असे अनुभव येतात. आपल्यापैकी बरेच जण यासाठी वयाला जबाबदार धरतात, पण त्यामागील खरे कारण तुम्हाला कदाचित माहीत नसेल. मुख्य कारण म्हणजे कोलेजन किंवा प्रथिनांची कमतरता. तुम्ही 65 वर्षांचे होण्यापूर्वी तुमच्या शरीराने जवळजवळ 1/3 कोलेजन गमावले आहे. हे कोलेजन आपल्या हाडांच्या सांध्यांना लवचिक ठेवते, आपले स्नायू मजबूत करते आणि आपल्या नसांचे रक्षण करते. आणि सर्वात धक्कादायक सत्य म्हणजे 90% पेक्षा जास्त ज्येष्ठांना हे माहीत नसते की कोलेजनचे हे नुकसान त्यांचे दैनंदिन जीवन कठीण करत आहे. पायऱ्या चढणे कठीण होते, खुर्चीवरून उठणे गुडघ्यांमध्ये वेदना होतात आणि थोडे अंतर चालणे देखील त्यांचे पाय थकवते. पण एक चांगली बातमी आहे, कोलेजन पुनर्संचयित करण्यासाठी तुम्हाला महागड्या औषधांची किंवा इंजेक्शनची आवश्यकता नाही. विज्ञानाने आता सिद्ध केले आहे की काही भाज्या, आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात आढळणाऱ्या काही सामान्य भाज्या तुमच्या शरीराला नैसर्गिकरित्या कोलेजन तयार करण्यास मदत करू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा 8 शक्तिशाली कोलेजन समृद्ध भाज्यांबद्दल सांगू, ज्यांची श्रेणी कमी प्रभावी ते सर्वात प्रभावी अशी आहे. यापैकी काही भाज्या कदाचित तुम्हाला परिचित असतील, तर काही तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. आणि सर्वात चांगली बातमी अशी आहे की संशोधनात असे आढळून आले आहे की यापैकी एक भाज्या काही आठवड्यात नवीन कार्टिलेज तयार करू शकते आणि मज्जातंतूंच्या वेदना सुमारे 40% कमी करण्यास सक्षम आहे. तर व्हिडिओ संपेपर्यंत आमच्यासोबत राहा, कारण तो संपण्यापूर्वी तुम्हाला कळेल की कोणत्या भाज्या तुमची शक्ती पुनर्संचयित करू शकतात, तुमचे सांधे सुरक्षित करू शकतात आणि तुमचे हातपाय पुनरुज्जीवित करू शकतात. तुम्ही हा व्हिडिओ मुंबईच्या कोणत्या भागातून पाहत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला काही आरोग्य समस्या किंवा प्रश्न असतील तर कृपया एक टिप्पणी द्या. आम्ही तुमच्या सर्व टिप्पण्यांना उत्तर देऊ. तर जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया. आमच्या यादीतील 8वी भाजी म्हणजे पालक. तुमच्या सांधे आणि नसांसाठी कोलेजन संरक्षण. पालक एक साधी पालेभाजी वाटू शकते, परंतु 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी कोलेजन बिघाड, सांधे कडक होणे आणि हातांमध्ये मुंग्या येणे यापासून बचाव करण्यासाठी ही सर्वात शक्तिशाली भाजी आहे. पालकाची प्रभाविता केवळ एका पोषक तत्वामुळे नाही, तर त्याच्या सर्व घटकांच्या संयोजनामुळे आहे, जे तुमच्या संयोजी ऊतींची दुरुस्ती आणि संरक्षण करण्यासाठी एकत्र काम करते. प्रथम, पालक व्हिटॅमिन ए मध्ये समृद्ध आहे, जे बीटा कॅरोटीनच्या स्वरूपात असते. हे केवळ डोळ्यांसाठी चांगले नाही, तर कोलेजन बनवणाऱ्या जनुकांचे नियमन देखील करते. पुरेशा व्हिटॅमिन ए शिवाय तुमचे फायब्रोब्लास्ट कोलेजन बनवणाऱ्या पेशी मंदावतात आणि अकार्यक्षम होतात. याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर, कंडरा आणि कार्टिलेजवर होतो. पण पालकाचे फायदे तिथे संपत नाहीत. त्यात 2 संयुगे असतात, ल्युटीन आणि क्लोरोफिल, जे जळजळीविरुद्ध सक्रियपणे कार्य करतात. आणि हे महत्त्वाचे का आहे? कारण वय वाढत असताना जळजळ तुमच्या सांधे आणि नसाभोवती असलेल्या कोलेजनयुक्त थरांवर हल्ला करते. यामुळे गुडघे कडक होतात, पाठीत जळजळ होते आणि हात आणि पायात मुंग्या येणे किंवा सुया येण्याची भावना निर्माण होते. पालक आणखीन एक महत्त्वाचा घटक प्रदान करतो, जो अनेक वृद्ध प्रौढांमध्ये नसतो, मॅग्नेशियम. 60% पेक्षा जास्त वृद्ध प्रौढांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते आणि त्यांचे परिणाम गंभीर असू शकतात. मॅग्नेशियम स्नायूंच्या आकुंचन, मज्जातंतूंच्या संक्रमणास आणि कोलेजन तयार करणाऱ्या एन्झाईमना समर्थन देते. त्याशिवाय स्नायू आकुंचन पावतात, सांधे योग्य रक्तप्रवाहात नसतात आणि मज्जातंतूंचे सिग्नल कमकुवत आणि अनियमित होतात, ज्यामुळे मुंग्या येणे आणि अशक्तपणा येतो.
बायोलॉजिकल ट्रेस एलिमेंट रिसर्चने 2018 केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की ज्या लोकांनी जास्त मॅग्नेशियम आहार घेतला त्यांच्यात संयोजी ऊती मजबूत होत्या आणि कार्पल टनेल सिंड्रोम आणि सायटिका सारख्या मज्जातंतूंच्या दाब विकारांचे प्रमाण कमी होते. याचा अर्थ पालक केवळ तुमचे सांधे लवचिक ठेवत नाही, ते तुमच्या हात आणि पायांच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असलेल्या नाजूक मज्जातंतू मार्गांचे देखील संरक्षण करते. आणखीन एक रहस्य, पालकामध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात. ते रक्तवाहिन्या विस्तृत करतात आणि गुडघे, घोट्यांमागील स्नायू आणि अगदी बोटांसारख्या भागात ऑक्सिजन पुरवठा सुधारतात. सुधारित रक्तप्रवाह म्हणजे जलद कोलेजन दुरुस्ती, कमी कडकपणा आणि मज्जातंतूंच्या वेदना कमी होणे. ते कसे खावे? तुमच्या दैनंदिन आहारात पालकाचा समावेश करा. ते सॅलडमध्ये कच्चे असो, हलके शिजवलेले असो किंवा रसात असो. ते जितके ताजे आणि कमी शिजवलेले असेल तितके जास्त पोषक घटक तुम्हाला मिळतील. पालक ही फक्त एक भाजी नाही, ती रक्ताभिसरण वाढवणारी, दाहक विरोधी आणि कोलेजन संरक्षक आहे, जी तुमचे पाय मजबूत ठेवू शकते, तुमचे हात मजबूत पकडू शकते आणि तुमच्या नसा शांत ठेवू शकते. 2. भेंडी, हाडांच्या सांध्यांसाठी निसर्गाचा कोलेजन कुशन. बरेच लोक भेंडीला चिकटपणामुळे दुर्लक्ष करतात, परंतु जर तुम्ही 60 वर्षापेक्षा जास्त असाल आणि गुडघे कडक होणे, बोटांमध्ये मुंग्या येणे किंवा मुठी बंद केल्यावर वेदना होत असतील, तर ही साधी भाजी तुमच्या सांधे आणि नसांसाठी आवश्यक असू शकते. कारण भेंडीमध्ये म्युसिलेज नावाचा एक विशेष जेलसारखा फायबर असतो. तुम्ही त्याची तुलना नैसर्गिक कुशनशी करू शकता. ते तुमच्या सांध्याला सायनोव्हियल फ्लुइड सारखे आवरण देते. वयानुसार कोलेजनचे प्रमाण कमी होत असताना सांध्यामधील हे नैसर्गिक वंगण सुकते, ज्यामुळे खुर्चा कमकुवत आणि सुचतो. भेंडीचे म्युसिलेज या हरवलेल्या कुशनसारखे काम करते आणि तुम्हाला अधिक आरामात हालचाल करण्यास मदत करते. पण ही फक्त सुरुवात आहे. भेंडीमध्ये पेक्विन, रॅम्नोगॅलेक्टेरिन आणि पॉलिफेनॉल असतात, जे कोलेजन उत्पादन वाढवतात आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे खुर्चा बिघाड वाढतो. खरं तर 2021 फार्मास्युटिकल एलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की भेंडीचा अर्क कोलेजनची पातळी वाढवतो आणि खराब झालेले खुर्चा पुन्हा तयार करण्यास देखील मदत करतो. दररोज कडकपणा किंवा अशक्तपणा अनुभवणाऱ्या वृद्धांसाठी हा एक महत्त्वाचा फायदा आहे. भेंडीमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नीजचे परिपूर्ण मिश्रण असते, जे कोलेजन तंतू तयार करण्यासाठी आणि राखण्यासाठी आवश्यक असतात. व्हिटॅमिन के हे सुनिश्चित करते की कॅल्शियम तुमच्या सांध्यामध्ये जमा होण्याऐवजी तुमच्या हाडांपर्यंत पोहोचते. व्हिटॅमिन सी एमिनो ॲसिडचे कोलेजन स्टँडमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेल्या एन्झाईम्सना शक्ती देते आणि मॅग्नीज प्रोटीसेस तयार करते, जे कोलेजनचे सर्वात महत्त्वाचे बिल्डिंग ब्लॉक आहे. या घटकाशिवाय तुम्ही कितीही प्रथिने खाल्ली तरी तुमचे शरीर ते दुप्पट करू शकणार नाही. आणखीन एक छुपा फायदा आहे. भेंडीमध्ये क्वेसेल्टिन नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेवोनाइड्स असतात, जे तुमच्या नसांना ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचतात. तुमच्या हातांमध्ये किंवा पायांमध्ये जळजळ, मुंग्या येणे किंवा सुन्नपणा येणे हे बहुतेकदा नसाभोवती असलेल्या संयोजी ऊतींना झालेल्या नुकसानामुळे होते. भेंडी त्या ऊतींचे संरक्षण आणि दुरुस्ती करण्यास मदत करते, ज्यामुळे ही लक्षणे कमी होतात. तुम्ही ते कसे शिजवता हे महत्त्वाचे आहे. तळण्याऐवजी भेंडीचा नाजूक श्लेष्मा टिकवून ठेवण्यासाठी उकळवा किंवा शिजवा. ते सूप, करी किंवा स्टूमध्ये घाला. ते मिसळणे सोपे आहे आणि सांधे आणि नसांना मजबूत आधार देते. भेंडी ही केवळ वृद्धांसाठी एक साईड डिश नाही, हे एक वनस्पती आधारित दुरुस्ती किट आहे, जे तुमचे सांधे वंगण घालण्यास, कोलेजन पुन्हा तयार करण्यास आणि तुमचे हात आणि पाय मजबूत आणि स्थिर ठेवण्यास मदत करते. नंबर 3.
ब्रोकोली, वृद्धत्वाचे सांधे आणि कंडरा यांच्यासाठी कोलेजन संरक्षक. जर तुम्ही उभे राहता तेव्हा तुमचे गुडघे कर्कश होतात, तुमचे गोटे कडक वाटतात किंवा तुमच्या बोटांनी पकड गमावली असेल, तर ब्रोकोली ही तुमच्या शरीराला भरणारी भाजी असू शकते. ही तुमच्या प्लेटमध्ये असलेली कोणतीही सामान्य हिरवी भाजी नाही. वयाच्या 60व्या वर्षानंतर कोलेजन समृद्ध ऊतींचे संरक्षण आणि पुनर्बांधणी करण्यासाठी ही निसर्गातील सर्वात प्रभावी घटकांपैकी एक आहे. ब्रोकोलीसारख्या क्रुसिफेरस भाज्यांमध्ये आढळणाऱ्या सल्फोराफेन नावाच्या एका विशेष संयुगात हे रहस्य आहे. सल्फोराफेन तुमच्या शरीरातील दुरुस्ती जनुकांना सक्रिय करते, जे कोलेजन बनवणाऱ्या फायब्रोब्लास्ट पेशींचे संरक्षण करते. जर्नल ऑफ सेल्युलर फिजिओलॉजीमध्ये 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की सल्फोराफेन संयोजी ऊतींमधील जळजळ कमी करते आणि खराब झालेल्या कुरचाच्या उपचारांना गती देते. वृद्धांसाठी याचा अर्थ मजबूत सांधे, चांगली पकड शक्ती आणि वयानुसार कमी टेंडन किंवा स्नायूंचा बिघाड होतो. परंतु सल्फोराफेन एकटे काम करत नाही. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि ग्लुकोसिनोलेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे कोलेजन उत्पादनास थेट समर्थन देतात आणि विद्यमान तंतूंना बिघाड होण्यापासून वाचवतात. एकत्रितपणे ते तुमच्या सांध्याभोवती एक संरक्षणात्मक कवच तयार करतात, जे संधिवात, कडकपणा आणि वेदनांना कारणीभूत असलेल्या बिघाड कमी करते. ब्रोकोलीचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याचा मज्जातंतूंच्या आरोग्यावर होणारा परिणाम. जर तुम्हाला तुमच्या हातांमध्ये किंवा पायांमध्ये मुंग्या येणे, जळजळ होणे किंवा सुन्नपणा येत असेल, तर ऑक्सिडेटिव्ह ताण तुमच्या मज्जातंतूंना आधार देणाऱ्या संयोजी ऊतींवर हल्ला करत आहे. ब्रोकोलीचे अँटीऑक्सिडंट हा ताण कमी करतात, मज्जातंतूंचे सिग्नल सुधारतात आणि त्या अस्वस्थ भावना कमी करण्यास मदत करतात. आणखीन एक लपलेला फायदा आहे. ब्रोकोली रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण उच्च रक्तातील साखरेची पातळी ग्लायकेशन नावाची प्रक्रिया सुरू करते, जी कोलेजनला कडक करते आणि ऊतींना कमकुवत करते. रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवून ब्रोकोली केवळ रक्ताभिसरण मदत करत नाही, तर कोलेजन लवचिक आणि प्रभावी ठेवते. मजबूत गुडघे, स्थिर पाय आणि वेदनारहित चालण्यासाठी तुम्हाला हेच आवश्यक आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी ब्रोकोली हलके उकळून किंवा भाजून खा. जास्त शिजवल्याने सल्फोराफेन नष्ट होऊ शकते, म्हणून ते चमकदार हिरवे आणि किंचित कुरकुरीत ठेवा. स्टू, सॅलड किंवा लसूण आणि ऑलिव्ह ऑइलसह सोप्या साईड डिश म्हणून त्याचा आनंद घ्या. ब्रोकोली ही फक्त एक भाजी नाही, ती एक कोलेजन संरक्षक आहे, जी तुमच्या सांध्यांचे संरक्षण करते, कंडरा मजबूत करते आणि मज्जातंतूंचा ताण शांत करते, जेणेकरून तुम्ही आत्मविश्वासाने चालू शकता, पकडू शकता आणि वळू शकता. नंबर 4. लाल भोपळी मिरची, तुमच्या फ्रीजमध्ये लपलेला कोलेजन ॲक्टिवेटर. जर तुम्ही आत्ताच तुमचा रेफ्रिजरेटर उघडलात तर तुम्हाला तिथे ही भाजी सापडण्याची शक्यता आहे, पण ती किती शक्तिशाली आहे हे तुम्हाला कदाचित कळणारही नसेल. लाल शिमला मिरची फक्त दिसायला सुंदर किंवा खाण्यास कुरकुरीत नसते. ती निसर्गातील सर्वात प्रभावी कोलेजन सक्रियांपैकी एक आहे. तुम्हाला माहिती आहे का, वयाच्या 60व्या वर्षानंतर तुमच्या शरीराची नैसर्गिक कोलेजन तयार करण्याची क्षमता कमी होते आणि योग्य शोषणाशिवाय कोलेजन उत्पादन जवळजवळ थांबू शकते. इथेच लाल शिमला मिरचीचा वापर होतो. त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. फक्त अर्धा कप तुमच्या दैनंदिन मूल्याच्या 150% पेक्षा जास्त असते. व्हिटॅमिन सी हे फक्त एक साधे पोषक तत्व नाही, ते तुमच्या अन्नातील ॲमिनो आम्लांना कोलेजन तंतूमध्ये रूपांतरित करणारे एक ठिणगी आहे. तुम्ही त्याची तुलना कोलेजन बनवण्यासाठी ऑर्डर देणाऱ्या कारागिराशी करू शकता. व्हिटॅमिन सी शिवाय तुम्ही कितीही प्रथिने खाल्ली तरी कोलेजन तंतू तयार होणार नाही. पण मुद्दा फक्त एवढाच नाही,
व्हिटॅमिन सी फक्त कोलेजन बनवत नाही, ते तुमच्या शरीरातील कोलेजनचे विघटन होण्यापासून संरक्षण देखील करते. हे वृद्धांसाठी महत्त्वाचे आहे, कारण वर्षानुवर्षे हालचाल आणि सांधे वापरल्याने तुमच्या गुडघे, मनगट आणि गोट्यांमधील कोलेजनयुक्त उती हळूहळू खराब होऊ शकतात. या तंतूंचे संरक्षण करून लाल भोपळी मिरची तुमच्या शरीराची लवचिकता आणि कुशनिंग राखण्यास मदत करते. शिवाय लाल भोपळी मिरचीमध्ये कॅप्सिन्थिन असते, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.